सदिच्छा. इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य येवो अशा आपल्या आया बहिणी आपल्याला ओवाळतात. त्या इडाचा अर्थ असा आहे, इडा म्हणजे अन्न आणि अन्नावरची पिढा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे अशी ती भूमिका आहे. इतिहास जो लिहितो त्याच्यासारखा इतिहास असतो आणि बहुजनांच्या हातची लेखणी हजारो वर्षापूर्वी काढून घेतली आणि त्यामुळं इतिहास हा काही म्हणीतनं काही कृतीतनं तो जिवंत राहिला. बहुजनांच्या बायकांनी तो जिवंत ठेवला. त्या बायकांनी ओवाळताना म्हणजे बळीचं राज्य का म्हणतात, बळी काय होता, तर बळीची जी सगळीच वंशावळ आहे त्यांचं राज्य असं होतं की सामूहिक शेती करायची, संपूर्ण गावाने शेती करायची आणि त्या येणारं उत्पन्न सगळ्यांनी समान वाटायचा म्हणून त्याला समविभागी राजा म्हणतात. समविभागी म्हणजे सगळ्यांना समान वाटून देणारा राजा बळी. तुकारामाने प्रश्न केला विठ्ठलाला की असला तो एवढा मोठा म्हणजे तुकाराम खडा सवाल करतो विठ्ठलाला की हरी तू निष्ठुर निर्गुण म्हणतोय, एवढा तू निष्ठुर कसा रे म्हणतोय. बळी सर्वस्वी उदार त्याने उभारीला कर, त्याला पाताळी का घातला, करून कहार त्याला पाताळी घातला म्हणते विठ्ठल. की एवढा तो सर्वस्वी एवढा तो दानशूर राजा असताना कप्त्यानं त्याला पाताळात घातला, माझा सवाल आहे तुला, असं विठ्ठलाला सवाल करणारा म्हणजे तुकारामाने केलेला. इतकं मोठं साम्राज्य बळीचा पोरगा बाण, बळीचा वडील विरोचनाचा पुत्र आहे. ही वंशावळ हिरण्यकशिपू, हिरण्यक्ष आणि आम्हाला ते सगळं राक्षस बनवतं, असुरांची संस्कृती या पद्धतीनं रंगवलं गेलेलं आहे. इतिहास हा प्रतीकांच्या सहाय्यानं जगतो. आपली प्रतीकं जर आपण सोडून दिली तर तुमचीच प्रतीकं तुमच्या विरोधात उभं करून तुमच्या विरोधात तुमचे मालक बनतात आणि गुलाम व्हायचं नसेल तर आपली प्रतीकं शोधली पाहिजेत आणि त्याचं चिंतन केलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. आपली प्रतीकं शोधायला तुम्हाला खूप अभ्यास करावा लागेल, कारण प्रतीकं ही ताब्यात दिली की माणसं गुलाम होतात, संस्कृती गुलाम होतात. त्यामुळे प्रतीकच शाबूत ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. बळीचं हे पूजन नुसतं करून उपयोग नाही, हा प्रत्येक काळात बळी पाताळात घातला जातो. प्रत्येक काळात म्हणजे आजही तुम्हाला आजच्या दिवशीच देखील कशालाही शेतीच्या तुमच्या मालाला आम्ही भाव नाही आहे. म्हणजे जे दर ठरवून ते बळीच्या म्हणजे आजही डोक्यावर पाय ठेवणारेच आहेत. मग त्यासाठी तुम्हाला बळी त्या काळात पण समजून घ्यावं लागेल आणि आजही या शेतीच्या प्रश्नाचं जर आपल्याला उकल करायचं असेल तर तुम्हाला इतिहासाची सगळी उकल करत जावे लागते. मग शेतीचे प्रश्न सोडवायचे असतील तर आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि ह्यातूनच आपण म्हणजे आपल्या संस्कृतीला आणि ह्याला चालना दिली पाहिजे. म्हणून संपूर्ण जर बळीचा इतिहास तुम्हाला वाचायचा असेल तर आळ साळुंके सरांचं बळीवंश नावाचं पुस्तक आहे, खूप मोठं पुस्तक आहे. संबंध तुम्हाला भारताच्या इतिहासाचं अगदी रेष त्याच्यामध्ये लिहिलेलं म्हणजे पुरावे पुराणांच्यात काय लिहिलेलं आहे